नमस्कार, इन टाइम न्यूज में आप सबका स्वागत। मैं संगीता चौहान। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। शहर जिला कांग्रेस कमेटी की ओर से शहर के संविधान चौक स्थित बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा के सामने भूमि अधिग्रहण कानून के विरोध में धरना प्रदर्शन किया गया। अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के पदाधिकारियों के नेतृत्व में यह धरना प्रदर्शन किया गया। शहर जिला कांग्रेस कमेटी द्वारा 16 फरवरी को सुबह करीब 11 बजे के दौरान अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के महामंत्री मुकुल वासनिक और अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के सदस्य विलास मुतेमवार के नेतृत्व में शहर के संविधान चौक पर धरना प्रदर्शन किया गया। भूमि अधिग्रहण कानून के विरोध में यह धरना दिया गया। देशाच्या विकासामध्ये या कायदेशीर अडचणीमुळे तो विकास कुठे खुंटला म्हणून आणि शेतकऱ्याची जमीन देत असताना अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आणि म्हणून काँग्रेसचं यूपीएचं सरकार असताना एक सर्वसमावेशक असा एक भूमी अधिग्रहण कायदा बनवण्याची प्रक्रिया झाली। हे होत असताना याचा मुख्य जो बिंदू आहे तो शेतकरी, त्यांची मानसिकता, त्यांचे विचार, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय मागणी आहे आणि कोणत्या मुद्द्यावर ते कन्व्हिन्स होतील, कोणत्या मुद्द्याचं समाधान केल्यानंतर ते जमीन देतील, या सर्व गोष्टींचा विचार करून तो सर्वसमावेशक कायदा आणला। जमीन घेतल्यानंतर केवळ शेतकऱ्याचं नुकसान होते असं नाही, तर त्याच्यावर जो अवलंबून आहे शेतमजूर, ज्या भागामध्ये शेती असते त्यामुळे जे रोजगार चालतात त्यांचं नुकसान होतं, त्यांचं काय होणार, सोशल इम्पॅक्ट काय होईल, या सर्व गोष्टींचा सुद्धा या आमच्या भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये त्याची तरतूद होती। एक तर दुसरा कायदा आणण्याची गरज नव्हती, कारण की भाजपाने दोन्ही हाऊसमध्ये त्याचं समर्थन केलं होतं। तो शेतकऱ्यांच्या हिताचा होता। सर्वात मोठी गोष्ट आपल्याला विचार करायची होती शेतकऱ्यांची। बरं, आता यांनी हा नवा कायदा आणला तर होत असते किंवा शेतकऱ्यांना कुठेतरी कमी झालं, शेतकऱ्यांना आम्ही काहीतरी कमी दिलं होतं म्हणून आता काँग्रेसने कमी दिला तर आम्ही जास्त देतो, पण याच्यामध्ये शेतकऱ्यांना कमी नाही, शेतकऱ्यांचा विचार नाही आहे। इथे उद्योगपतींचा विचार आहे की बा आता आम्ही कुणाची जमीन घेऊ आणि सोशल इम्पॅक्टची आम्ही पर्वा करणार नाही, तर सोशल इम्पॅक्टमुळे आम्ही नवे रोजगार निर्माण करून राहिलो, तसेच लोकांना रोजगार मिळणार आहे, असं डेमोक्रेसीमध्ये चालत नाही। बरं, तुम्ही जमीन घेतली, आम्ही सुद्धा 70% 80% त्यांना बाजारभावापेक्षा जास्त पैसा देऊ म्हणून सांगितलं, यांनी दिला। पण ज्या कामासाठी आपण जमीन घेतलेली आहे त्या कामासाठी जर उपयोग झाला नाही तर आमच्या बिलमध्ये ती जमीन शेतकऱ्यांना पुन्हा तशीच परत करणं हे आमच्यावर बंधनकारक नाही। बरं, एखाद्या शेतकऱ्याने म्हटलं मला जमीन द्यायचीच नाही म्हणून तो कोर्टामध्ये जायची प्रोव्हिजन आमच्या याच्यामध्ये होती। यांच्या याच्यामध्ये शेतीचा नोटीस आला, त्यांनी जमीन म्हटलं की मी तुमची घेतली म्हणजे घेतली, आता कोणी कोर्टात जाऊ शकत नाही। काही नाचक्की झालेली नाही। काँग्रेस पार्टी एवढी मोठी आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे, कुठं काँग्रेस कमजोर वाटली तुम्हाला? काँग्रेस तर आपल्या जागेवर आहे। सोनिया गांधी त्यांच्या नेत्या आहेत, एवढं मोठे तिथं वर्किंग कमिटी आहे, एवढे मोठे जनरल सेक्रेटरी, सर्व राज्यामध्ये काम चाललेलं आहे। आणि एखादा माणूस कुठे जर काही कामानिमित्त व्यक्तिगत गेला असेल तर एवढा हू आणि क्राय करायची काय गरज आहे? उद्या तुम्ही जर आता हे काम करून राहिले, उद्या तुम्हाला सुट्टीवर जायचं असेल, तुमच्याकडे याची प्रोव्हिजन आहे का तुम्ही सुट्टीवर जाऊ शकत नाही म्हणून? व्यक्तिगत जीवन सुद्धा माणसाला असतं। आता मी उद्या जर कुठे चालला गेलो तर म्हणून तुम्ही म्हणाल की आता हे अब्सेंट राहिले म्हणून? आणि आता आमचं तर आंदोलनाचाच काळ आहे, संघर्षाचा काळ है। जिला ग्रामीण कांग्रेस कमेटी की ओर से संविधान चौक से जिलाधीश कार्यालय के लिए मोर्चा निकाला गया। इस दौरान पूर्व मंत्री नितिन राउत, राजेंद्र बुलक और सुबोध मोहित की उपस्थिति विशेष रही। बाड़ी नगर परिषद चुनाव के लिए वार्ड क्रमांक 13 से राष्ट्रवादी कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार रत्नाकर हरिभाऊ लोहेकर के प्रचारार्थ लोगों का अच्छा प्रतिसाद देखने को मिल रहा है। बहुचर्चित बाड़ी नगर परिषद का चुनाव 22 अप्रैल को हो रहा है। इस चुनाव का रणशिंग हर पार्टियों द्वारा फूंका गया है। प्रभाग क्रमांक 13 के राष्ट्रवादी कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार रत्नाकर हरिभाऊ लोहकरे ने अपना प्रचार दौरा शुरू किया। उन्होंने क्षेत्र में पदयात्रा निकाली। हरिभाऊ ITI विभाग से शिक्षित है, उन्हें सामाजिक तथा राजकीय कार्य में रुचि है। उन्होंने क्षेत्र की जल समस्या, रास्तों की समस्याओं का हल निकाला है। उनके इस योगदान से वे प्रभाग के चहेते हैं। होने वाले चुनाव में उनकी घड़ी इस चुनाव चिन्ह पर मुहर लगाकर रत्नाकर हरिभाऊ लोहकरे इन्हें ही विजयी करे, ऐसी अपील जनता को की है। उनके प्रचार सभा में जनता ने काफी समर्थन दिया है। प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझा सर्वांना नमस्कार। 14 एप्रिलच्या सर्व बंधू आणि भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा। मी रत्नाकर हरिभाऊ लोहकरे, प्रभाग क्रमांक 13 इथून राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून मी पक्षाची उमेदवारी मला दिलेली आहे। आणि आज आमचं पक्ष नेतृत्व माननीय श्री रमेशचंद्रजी बनसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी प्रभागाची समस्या सोडवण्याकरता या प्रभागामध्ये उमेदवार म्हणून उभा आहे। आज आमच्या प्रभागामध्ये प्रभागाच्या बाहेरील मोठमोठे नेते मंडळी प्रभागामध्ये वोट मागण्यासाठी फिरत आहे।
आणि मी इथला स्थानिक नागरिक या नात्याने मी लोकांना सांगू इच्छितो की आज मी इथले 10-15 वर्षाचा रहिवासी असताना कोणत्याही बाहेरील नेत्यांनी प्रभागाकडे कोणतेही लक्ष दिले नाही, प्रभागामध्ये कधी येऊन सुद्धा पाहिलं नाही. आज आमच्या ज्या समस्या आहे, आमच्या परिसरामध्ये आम्ही गढूळ पाणी पितो, एक बोरचं पाणी एक दिवसाआड 1 तासच मिळते. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डुकराचं साम्राज्य आहे, नाल्या तुडुंब वाहत आहे, लोकांना पतदिवे नाही आहेत आणि आज आम्ही समस्येने त्रस्त झालेलो आहोत. तरी आज आमच्या इथे जे 14-15 वर्षापासून जे नेते मंडळी आज आमचं नेतृत्व करत आहे, ज्यांनी 10 वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व केलं, त्यांनी कधीही प्रभागाची आठवण आलेली नाही. आणि ह्या सगळ्या समस्येचं निवारण करण्याकरता मी एक स्थानिक नागरिक या नात्याने मी प्रभागाची सेवा करण्यासाठी आपल्या इथे प्रभाग सेवक म्हणून उभा आहे. मी सर्व बंधू आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे की आपण आपले अमूल्य वोट राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी कराल. तसेच माझे सहकारी बंधू ज्या ज्या ठिकाणी उभे आहेत त्यांच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी कराल, जेव्हा की आम्ही आपली समस्या सोडवू शकू आणि आपल्या परिसरातील आदर्श प्रभाग सेवक बनण्यास पात्र राहू. तरी मी प्रिय बंधू आणि भगिनींना माझी विनंती करतो, येणाऱ्या 22 एप्रिल 2015 रोजी आपण आपले अमूल्य बहुमत घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा. हीच सर्व बंधु आणि भगिनींना माझी आग्रहाची विनंती है. जय राष्ट्रवादी. तथा वाड़ी प्रभाग क्रमांक 4 के राष्ट्रवादी कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार राजेंद्र गोपाल राव पवार ने चुनाव प्रचार शुरू किया तथा जनता को अपील की है कि वे उनके घड़ी इस चुनाव चिन्ह पर मुहर लगाकर उन्हें विजयी करें. मतदार बंधू आणि भगिनींनो, माझ्या 14 एप्रिल निमित्त सर्व बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व मतदार बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा. मी वार्ड क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटवर माननीय श्री रमेशचंद्रजी बंग यांनी मला उमेदवारी दिलेली आहे. त्याकरता वाडीच्या विकासाकरता मला वार्ड क्रमांक 4 मधून तिकीट मिळालेले आहे आणि लोकांचे जे काही प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, रोडचा प्रश्न आहे, स्ट्रीट लाईट आहेत, यांची सेवा करण्याची संधी मला माननीय श्री रमेशचंद्रजी बंग यांनी दिलेली आहे. त्याकरता मी केवळ आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. मतदार आणि बंधू भगिनींनो, येत्या 22 तारखेला आपल्या वार्डाची वाडी नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. त्याकरता सर्व बंधू आणि भगिनींनो, घडी या चिन्हावर शिक्का मारून आमच्या सर्व वाडीच्या 24 उमेदवारांना निवडून देण्यात आपला मोलाचा वाटा आहे. तरी सर्वांनी बुधवार दिनांक 22/4/2015 सकाळी 7:30 ते 5:30 या वेळात आपला मतदानाचा हक्क बजावून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे आणि घडी या चिन्हावर शिक्का मारून त्यांना बहुमतांनी विजयी करण्यात यावे. शहर के गांधी सागर तालाब में आत्महत्याएं करने वालों का सिलसिला थमने का नाम ही नहीं ले रहा. इसी कड़ी में बुधवार की रात गणेशपेट पुलिस ने एक महिला का शव बरामद किया. बताया जा रहा है कि घरेलू विवाद के चलते इस महिला ने तालाब में कूदकर अपनी जान दे दी. शहर के पुरातन और सुसाइड पॉइंट कहे जाने वाले प्रसिद्ध गांधी सागर तालाब में 15 तारीख की रात एक महिला का शव पानी में तैरता नजर आया. जानकारी के अनुसार शिवाजीनगर गंगाबाई घाट निवासी जासवंतबाई जनार्दन नगरारे उम्र 46 वर्ष ने घरेलू कलह की वजह से गांधी सागर तालाब में कूदकर अपने जीवन का अंत कर लिया. गणेशपेट पुलिस ने गोताखोर जगदीश खरे की मदद से शव को पानी से बाहर निकाला. पुलिस ने तत्काल मृतक के परिजनों को घटना की जानकारी दी. परिजनों ने फौरन घटनास्थल पर पहुंचकर मृतक की शिनाख्त की. गणेशपेट पुलिस ने पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए मेडिकल अस्पताल भेज दिया है. आगे की जांच पुलिस कर रही है. वाड़ी क्षेत्र में उस वक्त हड़कंप पंजाजर परिसर के कारखाने में कॉइल फटने का हादसा हुआ. इस हादसे के बाद लोगों में अफरा तफरी बनी रही और लोगों में दहशत का माहौल बना रहा. इस घटना में एक कारगिर घायल हुआ है. वाड़ी क्षेत्र में गुरुवार के दोपहर अचानक से दहशत का वातावरण निर्माण हुआ. वाड़ी स्थित अमरावती रोड गुरुद्वारे के सामने चौबे ट्रांसपोर्ट के बाजू में दोपहर को एक कारखाने में गैस भरी कॉइल को छेद करते समय अचानक कॉइल ब्लास्ट हुआ. ब्लास्ट इतना बड़ा था कि वाड़ी में 2 किलोमीटर तक इसकी गूंज सुनाई दी. इसी कारण पूरे परिसर में कुछ समय के लिए अफरा तफरी मची रही. वैसे देखा जाए तो ये परिसर बड़ा ही व्यस्त रहता है.
लेकिन ब्लास्ट के समय परिसर में ज्यादा रेलचेल न होने के कारण कोई भी जीवित हानि नहीं हुई, मगर इस ब्लास्ट में कारखाने का एक लेबर मामूली रूप से जख्मी हुआ है। गौरतलब बात है कि ये कारखाना रहवासी परिसर में है। इसका विरोध वहां के नागरिकों ने कई मर्तबा किया। उनका कहना था कि कारखाना रहवासी परिसर में न रहते MIDC परिसर में होना चाहिए। यही विरोध देख जगह के मालिक ने अपना कारखाना MIDC में स्थानांतरित कर दिया, मगर उसी जगह पर दूसरे कारखाने को किराए पर दे दिया और इसी कारखाने में ब्लास्ट हुआ। इस ब्लास्ट के कारण कारखाने के बाजू के चौबे ट्रांसपोर्ट के ऑफिस की छत उड़ गई, दीवारों पर दरारें आ गई, साथ ही ट्रांसपोर्ट मालिक की गाड़ी का कांच भी फूट गया। इसकी जानकारी मिलते ही पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति का जायजा लिया। फिलहाल वाड़ी पुलिस इस मामले में आगे की जांच कर रही है। वाणी से संवाददाता सुनील शेट्टी की रिपोर्ट। इतना तेज फटा कि कम से कम 20 फीट ऊंचा आग इसका गया है। 20 फीट पूरा एकदम बम ब्लास्ट जैसे होता है उस तरह की आवाज है। आदमी भी मरता हो जब पूरा एकदम बम ब्लास्ट गया तो आदमी भी मरता हो। और इसको मना करता हूँ बार बार कि ये इंडस्ट्रियल वर्क है, यहाँ मत कर, यहाँ मत कर, सार्वजनिक जगह है, लेकिन मानता ही नहीं। मैंने बावजूद भी किया, लेकिन उसमें क्या नुकसान हुआ इधर आपका? इसका हमारा वो कांच फूट गया कार का, सामने खड़ी सफारी उसका पूरा कांच फूट गया, पूरा कचरा आ गया, पूरा दीवार दलक गई, क्रैक हो गया, वहाँ से पूरे सीट टेढ़े हो गए। अभी आपका मतलब इसके बाद क्या कहना है आप? हमारा ये मतलब ये है कि जो हुआ वो हुआ, आगे से ये इंडस्ट्रियल काम यहाँ मत करो, ये इंडस्ट्री में जाके करो। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की 124वीं जयंती समारोह का आयोजन मध्य रेल नागपुर मंडल के रेल प्रबंधक सभा कक्ष में किया गया। शुरुआत में रेल प्रबंधक OP सिंह ने माल्यार्पण कर बाबा साहब आम्बेडकर को अभिवादन किया। इस दौरान रेल मंडल के कई पदाधिकारी मौजूद थे। OP सिंह ने संबोधित करते हुए कहा कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर एक ओजस्वी लेखक, विधि विशेषज्ञ एवं भारतीय संविधान के जनक थे। देश की उन्नति के लिए भारतीय संविधान की एक अहम भूमिका है। वे कहते थे कि समाज के उत्थान के लिए शिक्षा एक प्रभावी माध्यम है। उन्होंने दलितों का उत्थान किया तथा संपूर्ण जीवन उनके अधिकारों के लिए लड़ते रहे। भारत में स्वतंत्रता, समता, बंधुता एवं न्याय प्रस्थापित करने का भी कार्य किया। उन्होंने कहा कि हमें डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के सिद्धांतों पर चलना चाहिए, जिसमें हमें एक अलग पहचान मिल सके। हम रेल परिवार की ओर से महामानव डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को नमन करने के लिए एकत्रित हुए हैं। उन्होंने कहा कि रेलवे का काम कर्तव्य भावना से करना ही हमारा धर्म है। इस देश की एवं रेल की उन्नति के लिए हमें अपना महत्वपूर्ण योगदान देना चाहिए। इस अवसर पर ऑल इंडिया SC/ST रेलवे एम्प्लॉयज एसोसिएशन के मंडल सचिव राजेश पाटिल, सेंट्रल रेलवे मजदूर यूनियन के मंडल अध्यक्ष RN चांदूरकर तथा नेशनल रेलवे मजदूर यूनियन के प्रतिनिधि SR नेहारे इन्होंने अपने विचार व्यक्त किए। कार्यक्रम में मंडल के अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित थे। आदासा स्थित मातोश्री वृद्धाश्रम में लड़खड़ाते पैरों को छाप दी है। बीते कई सालों से मातोश्री वृद्धाश्रम सेवाभावी वृत्ति से ये कार्य निभाते आ रहे हैं। मातोश्री नाम में ही अपनापन, ये नाम है वृद्धाश्रम का जो आदासा स्थित है। मातोश्री वृद्धाश्रम आश्रय देता है इन लड़खड़ाते पैरों को, जीवन से थके भागे ज्येष्ठों को, जब अपनों ने ही बेसहारा किया हो तब। सामाजिक संस्था द्वारा चलाए जाने वाले इस आश्रम में उन्हें मिलती है प्रेम भरी छाव। नागपुर से 40 किलोमीटर की दूरी पर स्थित इस मातोश्री आश्रम में 80 के आसपास ज्येष्ठ नागरिक रहते हैं। शासकीय अनुदान बंद होने के बावजूद सामाजिक उत्तरदायित्व समझ सेवाभावी संस्था ने ही इन ज्येष्ठों की जिम्मेदारी उठाई है। यहाँ पर इन सबकी खान पान तथा निवास की उत्तम व्यवस्था की जाती है, ऐसे यहाँ के व्यवस्थापक ने बताया। मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप चंदन बटवे यांच्याशी आपण चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया या वृद्धाश्रमाबद्दल। आपण आता बघितलेलं आहे की इथे वृद्धाश्रम अर्थातच ज्येष्ठांचं निवासस्थान, सेकंड इनिंग म्हटलं तरी चालेल, तर याबद्दल थोडा विस्तृत माहिती हवी होती। धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्यापर्यंत इथे पोहोचल्यात। खरं तर मला आनंद वाटतो की तुमचं चॅनल आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि मला सांगताना थोडं दुःख पण होतं आहे। हे भारतीय आदिमजाती सेवक संघ विदर्भ नागपूर या नावाची संस्था नागपूरला आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 1998ला या मातोश्री वृद्धाश्रम आदासा याचं उद्घाटन झालेलं आहे आणि 1998 पासून हे वृद्धाश्रम चालते आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक मातोश्री वृद्धाश्रम शासनाने 96-97 मध्ये युती सरकारने दिलेलं होतं। त्यावेळेस या मातोश्री वृद्धाश्रमाला शासनाचं अनुदान
मिळत होतं. परंतु 2002मध्ये शासनाचं अनुदान बंद झालं आणि अगदी 2002पासून आजपर्यंत देणगीदात्यांच्या भरोशावर सहकार्याने हे वृद्धाश्रम या ठिकाणी चालते आहे. आणि आज या वृद्धाश्रमात 79 वृद्ध या ठिकाणी वास्तव्य करतात आहे. आणि या आश्रमामध्ये 2 फॅकल्टीज आहेत, 2 विभाग आहेत. एक विशेष कक्ष आणि दुसरं सामान्य कक्ष. विशेष कक्षामध्ये जी राहणारी लोक आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न 12,000च्या वरती असेल त्यांना विशेष कक्षामध्ये प्रवेश दिला जातो. आणि दुसरं सामान्य कक्ष ज्यांचं ॲन्युअल इन्कम 12,000च्या आतमध्ये असेल त्यांना निःशुल्क प्रवेश दिला जातं. निःशुल्कमध्ये आज 37 वृद्ध या ठिकाणी राहतात आहे आणि ज्यांच्याकडून शुल्क आकारलं जातं असे 42 वृद्ध या ठिकाणी आहेत. असे टोटल 79 वृद्ध या ठिकाणी वास्तव्य करतात. सांगताना म्हणजे की आज गेल्या एक 12 वर्षापासून शासनाचं अनुदान नाही आहे आणि इंडिव्हिज्युअली लोक या ठिकाणी मदत करतात. वेगवेगळ्या लेडीज क्लब आहे, रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहे आणि काही वेगवेगळे असे परत जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी एक महत्त्वाची आणि मोलाची मदत त्यांची होते आहे. आणि त्यांच्याच मदतीच्या भरोशावर हे वृद्धाश्रम आज या कंडिशनमध्ये उभं आहे. आम्ही काय केलं आहे की आता हे जे वृद्धाश्रम चालवायचं संस्थेने जे प्रयत्न केलेले आहेत, ज्यावेळेस अनुदान बंद झालं त्यावेळेस संस्थेला खूप मोठा प्रश्न निर्माण झाला की शासनाने अनुदान तर बंद केलं पण आज त्यावेळेससुद्धा एक 60-65 लोक या ठिकाणी राहत होती. आणि या 60-65 लोकांचं आपण कसं यांचं संचालन कसं करायचं, यांचा व्यवस्था कशी करायची. आणि त्यावेळेस संस्थेने खूप मोठा एक प्रयत्न केला आणि समाजामध्ये जाऊन एक जे थोडंफार का होईना मुठभर गहू जर मिळत असेल, 2 रुपये काय मिळत असेल असं एक मिळवून ते आज या ठिकाणी हळूहळू ती मदत एक चांगली मोठी मदत या ठिकाणी तयार झाली आणि लोकांचं सहकार्य अगदी चांगलं मिळते आहे. आणि म्हणूनच आज हे वृद्धाश्रम या ठिकाणी चांगल्या कंडिशनमध्ये उभं आहे. संस्थेमध्ये जे लोक काम करतात आहे, आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते राजेश कुमार मालवीय आहेत आणि सेक्रेटरी आहेत ते प्रमोदजी खराडे आहेत. ते सुद्धा अगदी 24 तास या सेवेमध्ये आहेत. आणि संस्थेचे बाकी काही उपक्रम पण आहेत. एक आमचं रामेश्वरीला महाराणा कॉलनीला अभयनगरला तिथे आमचं संस्थेचं मुख्य ऑफिस आहे. तिथे मुलांचं बालसदन केंद्रसुद्धा त्या ठिकाणी आहेत, व्यसनमुक्ती केंद्रसुद्धा त्या ठिकाणी आहेत. अशा छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी संस्थेच्या महाराष्ट्रामध्ये चालतात आहे. त्यात विनाअनुदानित चालणारी ॲक्टिव्हिटी म्हणजे हे वृद्धाश्रम आहे. आणि यात काही आम्ही स्कीम पण ठेवलेल्या आहेत की या वृद्धाश्रमाला एक मदत कशी मिळेल. जर कोणाला आपला वाढदिवस साजरा करायचा असेल, मॅरेज ॲनिव्हर्सरी असेल, स्मृती दिवस असेल, पुण्यतिथी असेल, अशा वेगवेगळ्या निमित्ताने लोक या ठिकाणी भोजनदान करतात. त्याला आम्ही एक गोड जेवण जर द्यायचं असेल ते 2,500 रुपये आम्ही याला एक शुल्क ठेवलेलं आहे. ते 2,500 रुपये जर भरून दिले तर आम्ही त्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करतो आहे. कार्य करू अवघे धरू सुपंथ ह्या उक्तीनुसार आज सगळ्यांनी थोडी मदत केली. मुठभर का होईना पण प्रत्येकाने एक खारीचा वाटा उचललेला आहे आणि त्यामुळे अनुदान रहित हे वृद्धाश्रम आज चालत आहे आणि सर्व ज्येष्ठांना अगदी मदतीचा हात जो पुढे केलेला आहे आणि तो हात प्रबळ आहे, मजबूत आहे. आज आपल्याला जाणवलं आहे की वृद्धाश्रमामध्ये सर्वजण थोडी का होईना मदत करतात. पण जे म्हणजे आपण औषधांचं जे बोललात तर असाच एखादा दानशूर पुढे येणार आणि ती सुद्धा समस्या दूर होणार ही आपण आशा व्यक्त करूया. अगदी खरंच. समाज के मददगार लोग अपनी खुशी से यहाँ पर धनराशि देकर तथा जीवन आवश्यक वस्तुएं भेंट स्वरूप देकर इस सामाजिक कार्य में अपना योगदान देते हैं. यहाँ पर रहने वाले ज्येष्ठों से जब बात की तो पता चला कि मातोश्री तो उनके लिए दूसरा घर ही है. आपल्याला आपल्या घरीच सुद्धा आपल्याला आराम मिळाला नाही किंवा आनंद मिळाला नाही किंवा प्रेम मिळाला नाही. आपल्या मुलापासून म्हणा, सुनापासून म्हणा, रिश्तेदारापासून म्हणा,
तेवढं आपल्याला प्रेम मिळाला, माया मिळाली, ममता मिळाली. आपण आपल्या जीवनात खाल्लो नाही एवढं आपल्याला वस्तू खायला मिळतो, वस्त्रदान मिळतो, सगळ्या वस्तू मिळतो. आणि जर ताप आला किंवा तब्येत बिघडली तर आमच्या सगळ्या 100 लोकांचा बाप मुलगा हा आहे, जो आमचं सगळं घेणं करतो, देणं करतो, रेग करतो, देख करतो, पाय न देखणं करतो, दवा पाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित. डॉक्टरसुद्धा येतात, ते आमची ट्रीटमेंट करतात. त्या डॉक्टरांच्या नर्सा येतात, काही दुखते का बा, तुमचा हातपाय दुखते का, ते शाकून देतात. सगळ्या गोष्टी म्हणजे असे इथला आनंद आहे आपल्याला आपल्या जीवनात मिळाला नाही एवढं छान आहे ना. म्हणजे असं इथे आल्यावर असं मनाला असं दुःख असं वाटत नाही. हो की छान आनंद. मग असं कधी घरी जाणं होतं का? कधी आला आठवण किंवा कोणी रिश्तेदारानं बोलावलं कोणत्या कारणी धारणी तर मग जातो, नाही तर मग जाण्याचं काय हेच येत नाही ना. पण जसं म्हटलं की मायेचा हात, जसं या वृद्धाश्रमाबद्दल असं आपण ऐकलेलं आहे की मायेचा हात, मायेची सावली, तर ते अगदी योग्य आहे का? हाँ बिल्कुल बोललेले सत्य है तुम. यहाँ पर सिर्फ खाने और निवास स्थान की ही व्यवस्था नहीं, बल्कि ज्येष्ठों को जब कोई समस्याएं होती है तब उन्हें मेडिसिन तथा डॉक्टर द्वारा इलाज भी किया जाता है. इथे केव्हापासून आले आहात का? मी 6 वर्ष झालं मला. कसं वाटतं? चांगलं आहे ते, एक नंबर आहे. तर मला तर असं आपल्या आश्रमासारखा भारतामध्ये कुठे आश्रम नाही आहे. वृद्धाश्रममध्ये इथे सर्व सोयी आहेत. इथे सर्व लोकांना खाण्याची व्यवस्था फ्री चांगली आहे. सकाळी आंघोळीला गरम पाणी मिळतं, 6 वाजता चहा मिळतो, परत सकाळ प्रार्थना होते, त्याच्यानंतर 11 वाजता जेवण होतं. कुठल्याही प्रकारची गैरसोय नाही आहे इथे, सोयीनी अगदी सर्व सोयीने इथं आहे. हा. इथं पाण्याची व्यवस्था आहे चांगली, प्रत्येकाला स्पेशल रूम आहे. पण इथं काही असे विशेष कक्ष आणखी सामान्य कक्ष अशा ह्याच्यामध्ये लाभार्थी इथे राहतात. आणि ज्येष्ठ म्हटले की काय दुखणं खुपणं होतच, मग तशी सोय आहे का? इथे सोय केली जाते. इथे सोय नाही, परंतु बाहेर पाठवलं जातं डॉक्टरांच्याकडे. म्हणजे एकंदरीत इथे व्यवस्था चांगली आहे. इन बुजुर्गों के आंखों से छलकते आंसू को पोंछने का कार्य मातोश्री ने किया है. मातोश्री वृद्धाश्रम भले ही अपना सामाजिक उत्तरदायित्व समझ इन ज्येष्ठों की देखरेख करता हो, किंतु और सेवाभावी जनता ने अपना योगदान देने की भी जरूरत है. तभी कुटुंब व्यवस्था के आधार स्तंभ यहाँ आकर खुशी महसूस करेंगे जो किसी अपनों ने इन्हें नहीं दी. कैमरा पर्सन विशाल बम्बड़वार के साथ ज्योति चौधरी की रिपोर्ट इन टाइम न्यूज के लिए. मेडिकल के स्वाइन फ्लू वार्ड में मरने वालों का सिलसिला लगातार जारी है. कई मरीजों को निजी अस्पतालों से यहां रेफर किया जा रहा है तो कहीं गंभीर अवस्था में आ रहे हैं. इन मरीजों को वेंटिलेटर की सख्त जरूरत होती है, लेकिन वेंटिलेटर की तंगी से जूझ रहे मेडिकल में केवल 20-21 वेंटिलेटर ही उपलब्ध है. उनमें से केवल 4 वेंटिलेटर मेडिकल के स्वाइन फ्लू वार्ड में उपलब्ध कराए गए हैं. स्वाइन फ्लू से मरने वालों का सिलसिला जारी है, लेकिन प्रशासनिक लापरवाही में सुधार होता नजर नहीं आ रहा है. वैद्यकीय शिक्षा मंत्री द्वारा मेडिकल को 8 दिनों के भीतर 10 वेंटिलेटर उपलब्ध कराने का दावा भी खोखला निकला. पूरे 39 दिन बीत जाने के बाद भी वेंटिलेटर का अता पता नहीं है. स्वाइन फ्लू के संबंध में समीक्षा बैठक के लिए 5 मार्च को मेडिकल में आए वैद्यकीय मंत्री तावड़े ने पत्रकारों के समक्ष बताया था कि 8 दिनों के भीतर 10 नए वेंटिलेटर उपलब्ध करा दिए जाएंगे. मंत्री के निर्देश के बाद मेडिकल प्रशासन ने प्रस्ताव तैयार किया और प्रस्ताव को मान्यता भी मिल गई. इस प्रस्ताव के तहत वैद्यकीय शिक्षा व अनुसंधान विभाग के माध्यम से 3.9 करोड़ की निधि मंजूर की गई. निधि मंजूर होने के बाद मेडिकल प्रशासन ने मार्च एंडिंग को देखते हुए शॉर्ट टेंडर करने की मांग की थी ताकि जल्द से जल्द वेंटिलेटर मिल जाए. इससे स्वाइन फ्लू मरीजों के उपचार में आसानी हो सके. मध्य रेल नागपुर मंडल का 60वां रेल सप्ताह समारोह गुरुवार को संपन्न हुआ. मध्य रेल नागपुर मंडल पर 60वां रेल सप्ताह समारोह 16 अप्रैल को गुंजन सभागृह नागपुर में दोपहर 3 बजे मंडल रेल प्रबंधक OP सिंह की मुख्य उपस्थिति में संपन्न हुआ. इस मुख्य कार्यक्रम में मंडल रेल प्रबंधक OP सिंह ने मंडल पर उत्कृष्ट कार्य करने वाले अधिकारियों एवं कर्मचारियों को नगद पुरस्कार, प्रशस्ति पत्र एवं मुख्यालय से प्राप्त शील्ड देकर सम्मानित किया. कर रहा है और आगे भी विकास करना है, क्योंकि बिना विकास के तो ना देश आगे जाएगा ना रेलवे आगे जाएगी. तो विकास तो हम लोगों को करना ही है और रेलवे का हमेशा उद्देश्य विकास का ही रहता है. और इसी को ध्यान में रखते हुए इस बार जो है हमारे बजट में भी काफ़ी चीज़ें नई आई हैं कि हमें कैपेसिटी एनहेंसमेंट करना है और जहाँ पे भी ज़रूरत होगी सफाई वगैरह और ये सबको हमें बढ़ाना है.
और ये हमारा जो आज सप्ताह मनाया जा रहा है ये हम इसीलिए मनाते हैं कि इसमें जो हमारे अच्छे कार्य किए जाते हैं उसमें जो कर्मचारी अधिकारी जो अच्छे काम करते हैं उनको हम लोग पुरस्कार देते हैं और जो विभाग हैं उनको शील्ड वगैरह भी दी जाती है जिससे कि एक कंपटीशन बना रहता है। नहीं, जहाँ तक रेलवे स्टेशन का है इसमें एक ही चीज़ है जो हर साल बढ़ती है वो है भीड़, कि अभी भी जो है हमारे लगभग 70 से 90 हज़ार के लगभग जो है पैसेंजर रोज आते जाते हैं और आगे हमें उम्मीद है कि और बढ़ेंगे ही। और जैसे जैसे हमारे पैसेंजर बढ़ते हैं तो हमारी जिम्मेदारी भी बढ़ती है और सफाई पे भी ज़्यादा ध्यान देना पड़ता है, पानी की भी ज़्यादा व्यवस्था करनी पड़ती है और आगे नई नई गाड़ियाँ चलेंगी। नए अभी एक हमारी नई गाड़ी जो है नागपुर से अमृतसर और एक नागपुर से पूना, वो भी जल्दी यहाँ से शुरू होने वाली है, तो और पैसेंजर बढ़ेंगे, हमारी जिम्मेदारी और बढ़ेंगी और आगे भी नई नई गाड़ियाँ जरूर चलेंगी यहाँ से। खबरों का सिलसिला यूं भी लगातार जारी रहेगा। अब देखते हैं इंटर न्यूज। नमस्कार।